पूर्ण करण्याकरिता आपल्या भक्ताचे शब्द सत्य करण्याकरिता या निर्जीव असणाऱ्या खांबामधून सुद्धा भगवान नरसिंह प्रगट झाले आणि आता मात्र घनघोर युद्धाला त्या ठिकाणी प्रारंभ झाला. हिरण्यकश्यपूमध्ये सुद्धा भयंकर ताटापोटी सज्जन हो, कारण हिरण्यकश्यपूने ब्रह्मदेवाकडून वरदान प्राप्त करून घेतलं होतं. त्याच्यामुळे हिरण्यकश्यपू सुद्धा आवरत नव्हता. हिरण्यकश्यपूमध्ये सुद्धा भयंकर ताकद होती. भगवान परमात्म्याला सुद्धा तो ऐकत नव्हता. सर्व देव विमानामध्ये बसून युद्ध पाहू लागले. सर्व घाबरले, आता काय होईल. भगवान परमात्म्याला सुद्धा तो ऐकत नव्हता. कारण हिरण्यकश्यपू सुद्धा महान बलशाली होता. भयंकर शक्ती त्या हिरण्यकश्यपूमध्ये होती आणि म्हणून भगवान परमात्म्याला सुद्धा तो ऐकत नव्हता. चौथा रूप भगवंताच्या अंगावर लावला. सर्व देवी देवता आपल्या विमानामध्ये बसून ते युद्ध पाहू लागले. सर्व देव घाबरले, आता काय होईल. हा राक्षस तर भगवान परमात्म्याला सुद्धा ऐकत नव्हता. घनघोर युद्ध त्या ठिकाणी प्रारंभ झालं. भगवान परमात्म्याला ऐकत नव्हता म्हणून सर्व देव घाबरले आणि आता विनंती करू लागले, देवा आता लीला भरपूर झाल्या देवा, कारण संध्याकाळची वेळ आहे. आता जर याला नाही मारलं ना देवा तुम्ही, तर हा कुणाला मारणार नाही. म्हणून आता लीला भरपूर झाल्या, खेळ संपवा आणि याचा बजेट बसवा. भगवान परमात्म्याच्या लक्षात आलं सर्व देव घाबरलेले आहेत आणि आता मात्र या ठिकाणी लीला भरपूर झाल्या. आता या दुष्ट राक्षसाचा उद्धार आपण केला पाहिजे, कारण जोपर्यंत याचा उद्धार होणार नाही तोपर्यंत जगसुखी कधी होणार नाही. आणि सर्व देव सुद्धा घाबरलेल्या म्हणून भगवान परमात्म्याने देवाकडे बघितलं. सर्व देव दुःखी आहे. भगवंतांनी एक छलांग मारली आणि एक झटका मारला त्याच्या छातीमध्ये. हिरण्यकश्यपूला जमिनीवर आदळलं आणि उचललं भगवंतांनी. आपल्या मांडीवर घेतलं आणि सांगितलं, बोल हिरण्यकश्यपू, तू ब्रह्मदेवाला वरदान मागितलं होता ना, माझं मरण रात्रीही नाही आलं पाहिजे आणि दिवसाही सुद्धा नाही आलं पाहिजे. बोल हिरण्यकश्यपू, रात्र आहे की दिवस आहे. हिरण्यकश्यपू सांगू लागला, देवा रात्रही नाही आणि दिवस सुद्धा नाही, संध्याकाळची वेळ होती. बोल हिरण्यकश्यपू, तू ब्रह्मदेवाला वरदान मागितलं होतं दुसरं, माझं मरण खालीही सुद्धा नाही आलं पाहिजे आणि वरती सुद्धा नाही आलं पाहिजे. बोल हिरण्यकश्यपू, तू खाली आहे का वरी आहे. भगवंतांनी त्याला मांडीवर घेतलं होतं. काय भगवंताच्या आला काय हो. हिरण्यकश्यपूला म्हणू लागले भगवान परमात्मा, हिरण्यकश्यपू तू तिसरं वरदान अजून मागितलं होतं. माझं मरण पशुकडून नाही ना मानवाकडून नाही. बोल मी पशु आहे की मानव आहे. भगवंताला असा विचित्र अवतार धारण केला होता, शरीर माणसाचं आणि मुंडक पशुचं. बोल मी पशु आहे की मानव आहे. सांगितलं, देवा तुम्ही पशुही नाही ना मानव सुद्धा नाही, माणूस सुद्धा नाही. तुझं चौथं वरदान भगवंताला मागितलं होतं, माझं मरण शस्त्राने नाही ना अस्त्राने नाही. बोल हिरण्यकश्यप, माझ्या हातामध्ये शस्त्र आहे की अस्त्र आहे. भगवंताच्या हातामध्ये शस्त्रही नव्हतं आणि अस्त्र सुद्धा नव्हतं. बोल हिरण्यकश्यप, तू अजून ब्रह्मदेवाला वरदान मागितलं होतं की माझं मरण सजीवाकडून नाही आलं पाहिजे ना निर्जीवाकडून नाही आलं पाहिजे. बोल हिरण्यकश्यप, माझी नख सजीव आहे की निर्जीव आहे.
सांगितलं प्रभू नख सजीवही नाही निर्जीव सुद्धा नाही. मग या नखाने मी तुझं आता ऑपरेशन करणार आहे. भगवान परमात्म्याने आपली जी नख होती सज्जन ती हिरण्यकश्यपूच्या पोटामध्ये कोंबली आणि जशी कोंबली तसा तरफड 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 करू लागला. हिरण्यकश्यपूची आतडी बाहेर काढली आणि हिरण्यकश्यपूचा वध भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी केला. हिरण्यकश्यपूचा उद्धार भगवान नरसिंहाने केल्यानंतर सर्वांना आनंद झाला. सर्व देवी देवता भगवान परमात्म्यावर पुष्पाचा वर्षाव करत आहे. भगवंताची स्तुती करू लागले. सर्व देव ब्रह्मदेव खाली आले. पण ब्रह्मदेवाचा क्रोध भगवंताचा क्रोध मात्र काही केल्या शांत होत नव्हता. आता ब्रह्मदेव घाबरले. काही करावं. या दुष्ट राक्षसांचा उद्धार भगवंतांनी तर केला, पण आता भगवंताचा क्रोध कोण शांत करेल. काही केल्या भगवंत शांत होत नव्हते का? कारण भगवंताच्या नखामध्ये एवढी आग होती, ती आग काही केल्या शांत होत नव्हती. आणि आपल्या नखामधली आग शांत करण्याकरता भगवान परमात्म्याने आपली जी नख होती ना, ते उंबर वृक्ष आहे ना, उंबरेचा वृक्ष, त्या उंबरेच्या वृक्षामध्ये कोंबली. आणि तेव्हा मात्र भगवंताच्या नखामध्ये आग शांत झाली. ते उंबराचं जे वृक्ष आहे ना, त्याच्या पानाला अजूनच चटके पडलेले दिसतात. बघा तुम्ही, तो वृक्ष भगवंताला शरण आला आणि सांगितलं प्रभू तुमच्या नखाची आग तर तुम्ही शांत केली, पण आता मात्र माझ्या शरीराची आग होऊ लागली. आता मी काय करू? भगवंताने सांगितलं की तू अजिबात काळजी करू नको, तुला मी फार मोठं वरदान देणार आहे. जोही कोणी मनुष्य आंघोळ केल्यानंतर तुझ्या खालून जाईल, त्या मनुष्याचं पुण्य तुला प्राप्त होईल. माझा आशीर्वाद आहे ना. म्हणून आंघोळ केल्यानंतर बाथरूमच्या दरवाज्यात उंबरचं वृक्ष नसावं. आंघोळ केल्यानंतर त्या वृक्षाखालून जर माणूस गेला तर त्या माणसाचं पुण्य सगळं त्या उंबराच्या वृक्षाला जातं. म्हणून आपल्या अन्नामध्ये जिथून